संतोषची डेड बॉडी आली आली का? आईला संतोषला 100 वर्ष आयुष्य आहे, नाव घेताच आला. चक्र्या अरे दे की उसनं पैसे. अरे नाहीतला का माझ्याकडे भाऊ? अरे पगार झाला होती तू की तुला. अरे 100% तुला पगार झाला ना, मी पैसे देतो. विश्वास ठेवला का? अरे जसं खात्यात जमा पैसे झालं की तसं तुला सोडतो. का असते रे? तर ह्याचं पहिलं मिटावतो. का असतो रे तू? अहो काय नाही, मला ती एक गोष्ट आठवली. काय आठवली? अरे काय असतेस? अहो मला पण माझा मित्र ना असंच विश्वासाने पैसे मागत होता. मी त्याला पैसे दिलं, पण त्यांनी काय 5 वर्ष माझं पैसे मागायला दिले नाहीत म्हणून हसलो. ए मी बी काय तुला पैसे देत नाही भाऊ, तू बी 5 वर्ष द्यायचं नाही. मी जातो माझा. काय असते? तर मित्रांनो, हा फॅन खराब झालता, याला मी घरीच नीट केला. हे कूलर खराब झालतं, हे पण मी घरीच नीट केलं. पण काही गोष्टी असतात ज्या आपण कधीच नीट नाही करू शकत. अरे काय झालं? अगं एक भिकारी सकाळ धरून मला पैसे मागवतोय. पैसे मागत मागत बघ हितोरा आलाय. बरं थांब, मी बघते त्याच्याकडे. तू बघ. हे भिकारे, इथे पद्धत असते का भीक मागण्याची? भिकारी कोण? भिकारी तू आणि कोण? मी भिकारी कोण म्हणलं तुम्हाला? हाच बोलला मला. अहो मी भिकारी नाही, ह्योच भिकारी. हा ना, 2 दिवस झाले माझे पैसे घेऊन गेला, अजून माझे पैसे नाही दिले. इथं हॉटेलमध्ये खायला पैसे तुझ्याकडे, माझे पैसे द्यायला नाही का होय रे? अरे मी तिच्याच पैशाने खाणार आहे. रे कौन है लड़का? पापा डिलीवरी बॉय है. चल अंदर हुआ. डिलीवरी बॉय से तो अभी बताता हूँ. अरे मैडम जी पेमेंट तो कर जाओ मेरी. पैसे तो उसके चल. 3500 रुपए. 3500 ऑनलाइन हो जाएगा भैया? ऑनलाइन तो ऑनलाइन न लेता हूँ मैं, कैश दे जल्दी से. कमीने कुत्ते, तुझे तो बाद में बताऊंगी मैं. हाँ बता दिए. ठीक है मैडम जी, हो गए, थैंक यू. चल लिया हूँ. बड़ा हरामी हो. चल लवकर चल. मी 2च मिनिटात आलो, इथंच थांबा. गर्लफ्रेंडला भेटून आलो, तिच्या घरी कोण नाही. अरे अरे नको जाऊ, कुणी बघितलं तर कुठं ना होईल. अरे काय ना हो, 2च मिनिटात आलो, इथंच थांब. आणि कोणी दिसल्यावर ना शिट्टी वाजवा. इथंच थांब, लक्ष दे. निले, अरे तिची मैत्रीण पण यायचं तुला. काय मैत्रीण तिची? चल ये नारुडे. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा. भाऊ मी चले. अरे आली का? बेबी कशी दिसतीये मी? अरे ते शेणाच्या भीतीला चुन्याचा पोतारा मारल्यावर नाही दिसू राहिलो तू डवळी पट्ट्यात. मग आहेच मी तेवढी छान. बरं ते सगळं जाऊ दे, मला कशाला बोलवलं एवढं काय काही? बेबी अरे एवढी हसरी काय को मला बी सांग ना. पागल हसरी नहीं, मैं रो रही. हा रोरी? काऊन रोरी? बेबी आधी साडी घातली ना, तर मम्मी बोलत होती तू वयात आली, तुझं लग्न करावं लागेल आता. तू साड्या तुम्ही मला हातावर. आता मी काय करू बरं? एक काम कर, त्या बाप्पाला फोन कर आणि सांगून टाक, मग मी याच्याशिवाय राहू शकत नाही म्हणा, याच्याशिवाय मला घास बी जात नाही म्हणा, याच्याशिवाय मी मरून जाईन म्हणा. डायरेक्ट बोल, मी आहे. हॅलो बाबा, मला एक मुलगा आवडतो आणि त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. अरे वा, माझं बाळ एवढं मोठं झालंय, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतय. नक्कीच बाळा, तुझ्या मनाने सगळं होईल. ओके, थँक्यू पप्पा.
तर काय म्हणले पप्पा? माझे पप्पा तर हो बोलले, आता तू कर फोन. मा बाप तर लय समजूतदार आहे. पद्धतशीर 1 2 3 4 पप्पा. अरे बा. हा हॅलो पप्पा. हॅलो काय माझ्याकडनं कुठं माग घालवलं रे? मी एक तर चप्पल घेऊन गेला, गाडी घेऊन गेला सर सकाळपासून. अरे बा, एक क्वार्टर हॅरी पॉटर आहे का डायरेक्ट? बरं ते जाऊ द्या, मी याच्यासाठी फोन केला की मला लग्न करणं आहे. तू घरी आमची जिरली. हे दादा काय केलंयस? कुठं काय? वहिनीला चिडल्यात तुझ्यावर. का? काय माहित, चल बोलवलं तुला. चल. तू तो गया बेटे. वहिनी ही घ्या, दादाला आणले बघा. अगं सकाळी 500 रुपये लय गरज होती का मला, म्हणून तुझ्या पर्स मधनं काढलं होतं मी. परत नाही करत. अरे हे काय नाही रे. तुझी मैत्रीणच फोर्स करते मला सारखं बोल बोल म्हणून. मग तिला सांगितलं मी माझ्या संग बोलायचं नाही, मग तरी पण बोलते ती माझ्या संग. अरे हे पण काय नाही. अगं रात्री लई जुनी मित्र आलती ग माझी, मग मला म्हणली चल बसूया, म्हणून जाऊन जरा बसलेलो ग. अरे तू तर सगळं खरं खरं वकून टाकलास रे. वहिनीला बाजारात घेऊन जायचं होतं म्हणून तुला बोलवलेलं. आता तुम्हाला बाजारच नाही, पहिला दवाखान्यातच घेऊन जाते. 1 मिनिट थांबा. टू व्हीलर किती रुपयाला होता? 50 रुपये. आणि 4 व्हीलर? 200 रुपये. आणि ट्रक? अहो तुम्हाला धुवायचं काय नेमका? याचा पोरगा चड्डीत हागला होता, त्याचा बोचा धुवायचा होता. याची बायको नेमकी बाहेरला गेलेली, त्याला काय धुता येईना. जवळ नाही आले तरी चालेल, लांबून प्रेशर नाही धुवा. बाळाला इकडं आणू का तुम्ही तिकडे येता? पैसे वाढून घ्या ना, 100 200. आणि याची बायको येत नाही तर तुमच्याकडे धुवायला त्याचा बोचा. लागलं काय तुला? याच्यात व्हायला लागलं नाही तुम्हाला? थोडंच लागलं. होय ग, लागलं ना तिला. रस्त्याच्या कडेने कशाला चालत होता? त्या भिंतीहून चालायचं ना बुरखा. तुम्ही सावकाश जा, तुम्हाला लय लागलं नाही ना? हे नालायक आहे, हे कडेने चालत होता, तुम्ही एकदम परफेक्ट चालू होत्या. या नालायक पोरामुळे ना मुलींना नावं ठेवतात लोक की मुलींना गाडी चालू देत नाही, पण तुम्ही एकदम बेस्ट गाडी चालू देता, काहीच अडचण नाही. माझा नंबर घ्या, मला ना SMS करा अशी काय आलं तर. बावळ्यात. लागलं नाही तुला लई? ठीक आहे. अरे पुरी तशाच असतात. उषा जरा मेडिकल मध्ये घे रे गाडी. का रे? काय जरा वातावरणामुळे बिघडले, एक विक्स डबे घ्यायचे. अरे मग मेडिकल कशाला? इथं आमच्या मामाचं किराणा माल दुकान आहे, चल तिथं मिळते. बरं घे घे, चल मग. नमस्कार मामा. बोला बाच, काय काम काढलं? काय नाही, जरा मित्राला विक्सची डबी पाहिजे होती, द्या की. पैसे दे. राहू दे हो, भाच्याकडं काय पैसे घ्यायचे? मामा आमच्या आईच्या हिस्स्याची प्रॉपर्टी घेतलीस आणि 30 रुपयाला मोठं मन दावायला ठेव. ओके चला. उशीर करू नका बरं का, 7:45ला ट्रेन आहे उद्या. चालेल. अरे पण काय काय सोबत? अरे एक काम कर, मी ब्रश घेतो, तू कोलगेट घे. कशाला? बोटाने घासू डायरेक्ट, वजन घेऊ नका सोबत, लय लांब लांब चालायचं आपल्याला. बरं ठीक आहे, थोडे कपडे घेऊ आणि 3 अंडरपॅन्ट घेऊ. कशाला? अंडरवेअर कशाला? मला सांगा, लोकांना कळतं का आपण घातली का नाही? नाही. अरे मग कशाला घेता? वजन वाढू नका हो बाबा, हो सोपा खेळ नाही तो. ती एक तरी घेऊ बाबा, म्हणजे वजन नाही होणार. अरे ते का ते घेतलं वजन नाही होणार, पंकज कारण होईल ना. याने घातलं काय विषय माहिती ना तुला? ते जाऊ दे, आपण आहे ना एक टावेल घेऊ फक्त. कशाला? टावेल कशाला म्हणजे? अरे आंघोळ झाला, रांग पुसायला कशाला? अरे मी म्हणते आंघोळच नाही करायची. मग अरे 3-4 दिवस आंघोळ नाही केलं, अंगाचा वास नाही येणार का? अरे बाबा तू तसं पण दररोज आंघोळ केली तरी वास येतो. सगळं जबाबदार आहे. चार्जर घेऊ आपण. कशाला अरे मोबाईल चार्जिंग करायला. अरे मोबाईलच नाही घ्यायचा, मोबाईल नाही घ्यायचा. आता काय झालं रे? हे नका घेऊ, ते नका घेऊ, वजन 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 वजन. जेव्हा ते वजन घेऊन घेऊन तुझा आहे ना गुप्तांग सुजन ना, तेव्हा कळेल तुला. सोने अरे मग घ्यायचं काय? अरे थोडं पुढे गेलं बरोबर पण काढून टाकायचे. काय वजन नाही घ्यायचं सोबत.
ए तुला दिसत नाही का रे? ए यार तू बघून चाल की तुला दिसत नाही का? अरे तुला बघायचंय का? हॅलो जेवलो की तू जेवली का? कुठं आहे? मी आहे की मित्रासोबत. खरंच मित्रासोबत आहे. देऊ त्याच्याकडे. हॅलो हां हाय माझ्यासोबतच आहे. हाय हाय. हॅलो भेटूया की. मैत्रिणीला नको आणू. नको नको आणू. बरं बरं घेऊन ये लगेच ये. हां ठेव ठेव. छान आहे ना. माझ्यासोबत राहशील असेच आईस करशील. हा कुठलीच कमी पडू देणार नाही तुला. अयो बायकोचा फोन आहे. सांगतो असा. हा बोल ना बायको. कुठे आहेत? अगं दिवाळी आली ना आपल्या पिंट्याला फटाकडे घ्यायला आलोय. हा होय. कोणते फटाके घेतले मग? अगं सगळा फटाकडा घेतलाय आणि एक असा एक लक्ष्मी बॉम्ब घेतलाय. लई डेंजर वाजत. लई डेंजर. सर गावात धमकावणार रे. हा मग कधी वाजवणार आहे तो लक्ष्मी बॉम्ब? तो तर प्रॉब्लेम आहे ना. तू फक्त एकदा मायराला जाय. तो बॉम्ब आहे ना लगेच फाडणार आहे मी. असा कसा फोडणार? काडीची पेटी लागल ना. आईला राव काडीची पेटी घेतली नाही. बरं एक काम कर इथंच थांब. मी काडीची पेटी घेऊन येतो. हा हे घ्या काडीची पेटी. उगाच तुम्हाला तकलीफ कशाला? अब देख तू. याला हा मुर्दा मला फसवतो का? याचा घरी जाऊन ना मुर्दाच बसतो. दादा तुम्हाला एक प्रश्न विचारू काय? विचारावं की. तुमचं लग्न झालंय काय? नाही झालो. का? ते आमच्या आईमुळे नाही झालं. आईमुळे का? ते आमच्या आई देवाकडे सारखं मागणं मागत्या माझं पोरग कायम खुश राहू दे म्हणून. तू फिरणं अजून बाकी मुलींसोबत तुझ्यासोबत तर ब्रेकअपच करणार मी. यार खरं यार बेबी नाही फिरलो यार. ती गोष्ट तरी आहे का यार नाराज व्हायची? छोट्या छोट्या गोष्टी ब्रेकअप करतेस यार. बरं ऐक ना बेबी कान पकडून सॉरी म्हणतो ना. भाई मी पण नाराज आहे तुझ्यावर. तुझी आई घाल तिचा फोन आहे ना लय बिझी असतो रे. नाही रे इराज गर्लफ्रेंडला एवढं बांधून नाही ठेवायचं. गर्लफ्रेंड म्हणजे इकडे बस, तुला सांग. इकडे बस 2 मिनिट तुला सांग. हे बघ गर्लफ्रेंडला आहे ना असं बांधून नाही ठेवायचं. असं मोकळं ठेवणं म्हणजे प्रेम असतं रे. नाही का? प्रेम असं मोकळं ठेवल्यावर आपण रत्ना माझी गर्लफ्रेंड रत्ना तिला फ्रेंड मी तिला किती मोकळं सोडलंय की नाही मोकळं? चांगलंच मोकळं सोडले. भोला भाला था सीधा सादा था मैं तो नादान था. विलास मटन वाला लगी चोट ऐसे मेरे भोले दिल पे बिखर सा गया टूट के. हा नमस्कार सर. नमस्कार. सर आमच्याकडे तुमच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. सर तुम्ही जर 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले ना सर 2 दिवसात तुम्हाला 15,000 रुपये भेटतील सर. काय 2 दिवसात 15,000? हो सर. सर ही स्कीम आहे ना मला माझ्या मित्राला पण सांगायची आहे. मी तुम्हाला नंबर देतो त्याला फोन लावता का? हो सर हो सांगा ना. हा घ्या बरं का नंबर 98415700. हा लावा सर. हॅलो आयन. हा बोल ना. अरे माझा रिचार्ज संपलाय तर मी अडकलोय जरा लवकर रिचार्ज कर बरं का मला. बरोबर करतो. हा चालन ठेवू का? मेरी शक्ति का गलत इस्तेमाल किया गया माँ. ये दुनिया बहुत खराब है माँ. थोड़ा बिल्कुल फिक्र मत कीजिए. मैं आ रहा हूँ. मैं बहुत जल्द आ रहा हूँ. बायको काठीनं काय करते? जादू करते का काही? आईच्या गावात हिने जादू केल्यामुळेच बहुतेक मी जी सगळी काम ऐकायला लागली. काय झालं? काय नाही. अहो तुम्हाला बटाटा वडा बनवू का? नको मी माणूसच बरा आहे. मला बटाटा वडा बनवू नको. मला बटाटा वडा बनवू तू खाणार मग मी काय करू? अहो तुम्हाला खायला बटाटा वडा बनवू का म्हणते? हा खायला मी. हा बनव. जादूच काठी तेवढी लांब ठेव. काय जादूची काठी म्हणे? अहो जाळ्या काढत होते. लाकडाची काठी. होय बरोबर जा बनव. नमस्कार मित्रांनो. आज आपण एक चांगलं काम करणार आहेत. मित्रांनो पाणीपुरीवाले भैया सगळ्याला पाणीपुरी चारतील.
पण त्यांना कोणी पाणीपुरी चालत नाही. तर आज आपण त्यांना पाणीपुरी चालूयात. तर चला बाई, 1 प्लेट पाणीपुरी बनवा. भैया, ही पाणीपुरी तुमच्यासाठीच आहे. जरा खा. आयला पहिलं सांगायचं ना, हात धुवून बनवली असती. कायमी बोलून गेलो, श्वास माझा थांबला.